हे बघा हे अंडे किती पांढरे शुभ्र आहेत ना, तर ती लवकर बरी होईल. हे बघा इथं पाय सुजलाय रे गुडघ्यात. हे बघा इथं दाबलं ना ती पाय उचलते, इथं दाबल्यावर दुखते. हे गुरं म्हटलं ना संख्या जास्त आहे, रोज कोणाचं नाही कोणाचं दुखतच असतं, काहीतरी कोणाला तरी प्रॉब्लेम असतो. नमस्कार मित्रांनो, आता ह्या गुरांना आणलं इकडं गवत खायला. हे बघा इथं भरपूर गवत वाढलेलं आहे ह्या बांधाला, त्या लिंबापासून असंच भरपूर गवत वाढलेलं आहे. तर हे पलीकडचे 2 गुरं आहेत ना तिकडं पण भरपूर गवत वाढलेले. तर त्याच्यामुळे ह्या 3 गुरांना आणलं होतं चारायला. मी गौऱ्यांना आणि काबरीला आणलं आणि ओमनी गवळ्याला आणलं. तर ओमनी आणि मी असे 3 गुरं आणलेत आणि इथं चारायला बांधले आणला गवत खायला. आणि मस्त गवत खातात आणि गवत पण चांगलं खायला आले. परत आज बादलला चरायला बांधले, त्याचे पाय बांधले नाही बरं का, कारण तो आता बैलगाडीला बांधलाय ना, बैलगाडी त्याला ओढणारच नाही, त्याने किती ओढलं तरी. मग त्याच्यामुळं त्याचे पाय बांधले नाहीत काय नाहीत, आरामशीर तो आता तिकडे गवत खातोय. हे बघा तिथून अशी रस्सी, परत इकडं लय मोठं गवत आहे त्याला हिरवं खायला. आणि एकदा चरून तो पाणी पण पिला एकदा, म्हणजे आता त्याची जागा बदलताना बैलगाडी पुढं घेतली ना तर त्यावेळेस तो पाणी पण पिलाय, त्याला बघायची गरज नाही. मी डॉक्टरला बोलवलं होतं, ही आजारी होती तेव्हा डॉक्टरच आले नाही. ही आजारी पण पडली, चांगली पण झाली आणि परत ती दिवशीनी पण आजारी पडली, तरी पण डॉक्टर आलेच नाहीत. पण आज येतील, आज मी त्यांना परत फोन केला आहे. आता बघा हिचं व्यवस्थित आहे, आता हिचं पोट एकदम नॉर्मल आहे आणि आता कशी फ्रेश वाटते. त्या दिवशी भिजली ना तर त्याच्यामुळेच दुखणं आलं होतं हिला, भिजली आणि जमलंच ना. म्हणजे काय होतं, गरमी भरपूर आहे उन्हाळ्याची आणि अचानकच पाऊस आला, मग गरमीत गार झाले असेल, असा झटका बसला असेल, त्याच्यामुळे आजारी पडली असेल. एक दिवस ताप आली होती, आता ती फुल आजारी. आता देवशेनी ना चांगली आजारी बरं का, भरपूर. तिचा गुडघा पण सुजला आहे, तिला तिवा झाला वाटते बहुतेक, भरपूर आजारी. चला हरण्या दाखवा म्हणून कमेंट आली होती. तर हे बघा हा हरण्या, हरण्याला बऱ्याच जण वाटतं की मी हरण्याचा लाड करत नाही, तसं नाही, सगळ्यांचा आपण लाड करतो. ठीक आहे, हरण्या. आणि हा समोरचा हरण्या, त्याला आज कुठं बांधलं नाही चरायला, दुपारच्या नंतर बांधता येईल, ऊन कमी झाल्यावर हरण्याला पण चरायला बांधू. हरण्याला आणि हिऱ्याला, हिऱ्या पण बघा इथंच मेंढटाच्या पलीकडून पाठीमागं बांधला आहे. हां, फक्त ती देवशनी आजारी आहे ना, मग तिथं ती देवशनी बसली म्हणून राणीची जागा बदलली. राणीला तिकडं बाहेर बांधलं आहे झाडाला, राणी तिकडे लांब बांधली, कारण की त्या देवशनीला जरा जागा पाहिजे होती, ती जरा पायाने लंगती ना त्याच्यामुळं. आत्ता थोडं वेळ झालं डॉक्टर येऊन गेले बरं का, इंजेक्शन दिलेत, 2-4 इंजेक्शन दिलेत भरपूर. हे बघा हिथं आहे ना, तिच्या इथल्या पायाला सूज आहे खाली गुडघ्याला. हे बघा हिथं असा हात लावला ना तर ते अंग चोरते. हे बघा लगेच पाय हलवते. हिथं गुडघ्याला, गुडघा सुजलाय पूर्ण, हा हिथं गुडघ्याला मार लागलाय. कशाचा मार लागलाय नेमकं मला सांगता येणार नाही, पण हिथं गुडघ्याला मार आहे आणि ती त्याच गुडघ्यावर बसते. बिचारीला काय झालं काय माहिती आहे. ताप पण बघितलं, ताप नॉर्मलच आहे, 102 आहे, तर ताप आहे नॉर्मल. पण काय माहीत आता. आणि काय झालं, डॉक्टर आले ना, तिला अगोदरच उठवलं होतं, तर मी बघितलं होतं, पप्पाने पण बघितलं होतं, म्हणून डॉक्टरांना म्हणलं फक्त गुडघा सुजलाय. आता उद्याच्या डॉक्टरांना उठून दाखवतो हिला, म्हणजे डॉक्टर म्हणले राहू दे आजच्या दिवस दिले व्यवस्थित, जर आज नाही व्यवस्थित झाली म्हणजे काय तिवा व्हायची पण गॅरंटी. तिव्यामध्ये पण गुर लंगडते का पाणी आणि खात नाही वगैरे, जर ताप येते तर असं होतं. तिवा झाल्यावर मग बघू आता याला नेमकं काय झालं ते, मग कळेल. मग उद्याच्याला डॉक्टरांसमोर उठवायचं वगैरे हिला. चला परत एकदा सगळ्यांना खायला टाकले. आता देवशेणी स्वतःहून उठली तर ह्यांना टाकली नेपियरची कुट्टी. आता थोड्या वेळ मी मका कापणार आहे, घाम तर गरमीमुळे येतोय थोडा, आणि आता काम केलं आहे ना, नेपियर वाहून आणलं तर त्याच्यामुळे घाम आला मला थोडा. तर देवशेणी आता स्वतःहून उठली, कारण डॉक्टरने इंजेक्शन वगैरे केलेत ना. तर तिला काय बघा, हा गुडघा आहे ना, तर इथून आणि मधल्या बाजूनी सुजलं आहे बघा, इथं सुजलं आहे. पाय कसा वर धरती येते ते बघा, आणि हा गुडघा कसा नॉर्मल आहे आणि इकडून बाहेरून पण नॉर्मल आहे, तसा हा मधून सुजला आहे, इकडनं सुजलं. मला तर आधी ह्या पाय आधार धरती ना इथं सुजल्यासारखं वाटते, म्हटलं खूप यातूनच मोडला की निष्ठला वगैरे काय झालं काय माहीत. पण ते पाय वर धरते ना तर त्याच्यामुळे इथं सुजल्यासारखं वाटते. इकडून कसं नॉर्मल वाटतं बघा, इथून उगं थोडंसं छोटं सुजलं आहे ते पण खाली, आणि हा खूप तिचं इथं आहे आणि हेच वर सर्कल आहे, तिने पाय वर धरला त्याच्यामुळे. हे बघा हेच इथं जास्त मोठं वाटतंय, म्हणजे लांबून दाखवतं तुम्हाला, तर ते बघा तिथं जास्त वाटतं, इकडनं कमी आणि इकडनं जास्त वाटते, कारण की हा पाय आधार धरते. आता तरी टेकवायला लागली. डॉक्टरांनी तिला
खायचं पण इंजेक्शन दिले. डॉक्टर म्हणले द्यायचं, म्हणलं द्यायचं, द्या बरं खायचं पण इंजेक्शन, म्हणजे खाल्ल्यावर तर ती लवकर बरी होईल. हे बघा इथं पाय सुजलं रे गुडघ्यात. हे बघा इथं दाबलं ना ते पाय उचलते, इथं दाबल्यावर दुखते. हे गुरं म्हटलं ना संख्या जास्त आहे, रोज कोणाचं नाही कोणाचं दुखतच असतं, काहीतरी कोणाला तरी प्रॉब्लेम असतो. कोणी सुटतं, कोणी अडकतं, कोणी पडतं. आता अगोदर ते हिचं दुखत होतं काय धनश्री, आता ती व्यवस्थित झाली बघा, ती आता खाती पण. तर ती व्यवस्थित झाली की हिचं दुखायला लागलं. मग हिचं दुखतं आणि पलीकडचा पाय आतदार आहे ना, मग त्याच्यामुळं म्हटलं राणीला बाजूला काढा, कारण की ह्या गुरं खोड्या करतात एकमेकाला, जरा म्हणजे मस्ती करतात, असं होतं. चला आता गुरांना खायला वगैरे टाकले. चला आता हिला घेऊन आलो होतो मी गोठ्यात. घरात दमच काढत नव्हते, आजीला लय परेशान करते, इकडं रांगा जाते तिकडं रांगा जाते. आपण हॉलमध्ये सोयाबीन मोकळी टाकली होती ना, तर ती कुठं कुठं त्या मंदिर खाली त्या स्टूल खाली सोयाबीन आहे, तर ती सोयाबीनचा बी खाते कधी जर तिला सापडलं तर, काय पण तोंडात घालते, इकडे तिकडे पळापळ करते. पण थोडा वेळ बाहेर आणली म्हणून हिला आणले गोठ्यात. लाड आणि ही देवशेणी आता हिने खाणं बंद केले, पण डॉक्टरने इंजेक्शन दिल्यापासून स्वतःहून उठली आणि पाय खाली टेकवला तिने थोडासा, तर गुडघ्यातच सुजलं तिचं, बाकी वरती काही प्रॉब्लेम नाही. आणि मोडला नाही पाय, मोडला जर असता तर ती जास्तच असा हल्ला असता किंवा लयच आधार धरला असता, नाही तर वेगळं वाटलं असतं. पण पायाचं स्ट्रक्चर पूर्ण चांगलं आहे, म्हणजे मी खाली नक्कीपासून हात लावत बघितले ना वर चौकापर्यंत, तर हात लावून बघताना मला तर मोडलं नाही वाटलं व्यवस्थित. आता आधी आधारच धरत होती, आता टेकवायला लागली. बघू, मला वाटते संध्याकाळपर्यंत होईल नीट, नाही तर एक दोन दिवसात तर नक्कीच नीट होईल. तर आंब्याच्या शेतात आलो होतो, गुरांच्या जागा बदलल्या, आता इथं फुल खायला बांधले, पूर्ण चांगलं गवत आहे, संध्याकाळपर्यंत इकडं यायचीच गरज नाही. आणि त्या 2 गुरांच्या पण जागा बदलल्यात. हे बघा ना, तसलं गवत होतं आणि कसलं भारीमध्ये खाल्ले ना, पूर्ण निबार काड्या पण खाल्ल्यात, पकलेल्या काड्या वगैरे सगळं खाल्लं आहे, क्लिअरच केलं एकदम शेत. आता गावळ्याच्या पाठीमागं गवत आहे ना, तर ह्या गवतात बांधलं आहे गावळ्याला. हे बघा इतकालं वाढलेलं गवत आहे, त्याच्या गुडघ्यापर्यंत वाढलेलं गवत, एकदम मस्त खात. आता क्लिअर करतोय. गावरांनी पण इथं एकदम मस्त चांगलं खाल्लं आहे गवत, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं खाल्लं आहे. आता गावरांगला इथं बांधलं आहे, इथं त्याला लई मोठं गवत आहे खायला, हे वाढलेलं. हे का इथून असा गोल घेरा, त्याचा जिथपर्यंत दावा पुरतं आहे तिथपर्यंत तो गवत खाईन. मित्रांनो, सुरुवातीला ना मला तर वाटलं होतं पायच मोडला की काय, पण नाही. ते बघा पाय हलका आधार धरते पलीकडचा मागचा, पण मोडला वगैरे नाही. हा मार लागला असेल, सुजला आहे आणि मार लागला असेल, पिचकाला वगैरे असेल, काय असेल, पण मोडला नाही. मोडला असतं तर ती इथपर्यंत चलत आलीच नसती बाहेर. चल दिवशी चलमध्ये, फक्त असं जरा हळूहळू घ्यावं लागते तिला, जरा दम्मानी चालते. पण हे बघा दार पाय ठेवते, पण मोडला नाही. चांगली गोष्ट, बरं झालं मोडला वगैरे नाही, नाही तर मग आपल्याला असं सांभाळायला लागलं असतं तिला. सांभाळायला आपण सांभाळलं असतं, पण फजितीले होते तिची पण आपली पण. बादलला आज पण ह्या टायमाला इकडे चरायला बांधले, मस्तपैकी खातोय तो. मित्रांनो, मला अंडे सापडले बरं का, होला म्हणतात ना, तर बघा तो पक्षी आत्ता उडून जाईल, आणखीन खोप्यातच बसलाय, आत्ता बघा उडून जाईल. हे बघा हा तो पक्षी, ते बघा तो उडून गेला आत्ता. तर त्यापेक्षा जे अंडे आहेत मला दिसले सकाळी, आज तुम्हाला दाखवतो मी. इथंच कुठंतरी आहेत, तेव्हा फोनमध्ये दिसत आहेत ना. माझा तर हात पण पुरत नाही, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा हे अंडे किती पांढरे शुभ्र आहेत ना, 2 अंडे आहेत. 2 अंडे पांढरे शुभ्र. आज सकाळी मी हा फंटा आहे ना, तर हा मला घोड्याला टाकायचा होता तोडून, तर हा फंटा तोडण्यासाठी आलो. त्यावेळेस ते पाखरू अचानकच उडून गेलं इथून. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, मग मी बघितलं तर तिथं होते अंडे घरट्यात. हे बघा इथून पण दिसत आहेत ते आता फोनमध्ये. हे बघा हे पांढरेवाले 2 अंडे चांगले मोठे आहेत, त्याच्या पलीकडं काहीतरी आहे दुसरं. चला आता शेवटचं काम, बादल पाणी पाजायचं राहिलं आहे. आता चालवलंच मी त्याला पाण्यावर. बस 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 बस, आता पितोय पाणी.
त्याच्या तोंडाला मी लाल रशीचा राऊंड मारला बरं का, पण त्याला पाणी पिता येते. हलका राऊंड मारला आहे, तो मारावाच लागतो, नाही तर तो पळून जायचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठं जात नाही, इथंच उड्या मारतो, इकडं तिकडं पळतो पाय मोकळा करायला.